नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचे पैसे मिळणार. शासनाकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी. सातारा जिल्ह्यातील 8,500 अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्त्याच्या लाभार्थी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आले होते. त्यांना कामाचा मोबदला म्हणजेच प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता जिल्ह्यातील 8,293 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळण्यास मदत होणार आहे. शासनाकडे 1,47,94,000 रुपयांचा निधी मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाकडून निधी आल्यास संबंधितांच्या खात्यावर प्रोत्साहन भत्ता वर्ग केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनानं योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांमागं 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून या महिला वंचित होत्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्षाच्या क्षेत्रात कार्यरत 8,293 अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल ॲप व वेब पोर्टलवर भरण्यात आलेल्या 2,97,465 अर्जांपैकी लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर 2,95,889 इतक्या लाभार्थ्यांचे अर्ज अंतिम पात्र ठरले आहेत. त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 19 या प्रकल्प क्षेत्रात कार्यरत अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना लाभार्थी प्रोत्साहन भत्ता 50 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. सुमारे 1,47,94,450 रुपयांचा प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य उपकार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली. दरम्यान शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्त्याची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी सांगितलं आहे. पाहत रहा लोकवृत्त.